आज आपण आपल्या शेडमध्ये असलेल्या गावरानी पक्ष्यांसाठी आपण अशा प्रकारे बांबू बांधून घेणार आहे मित्रांनो, जेणेकरून आपले संपूर्ण पक्षी वरती बांबूवर बसतील आणि त्यांना खाली कोणताही इचूकाटा आलेला आहे त्याच्यापासून सुरक्षा मिळेल. आणि आपले गावरानी पक्षी असल्यामुळे आपले संपूर्ण पक्षी हे वरती जाऊन बसत असतात मित्रांनो, झाडावर बसत असतात, फांद्यावर बसत असतात. त्यामुळे त्यांना ते सवय असते. आणि अशा प्रकारे बांबूचे खूप सगळे उपयोग आहेत मित्रांनो. कोणताही जर इचूकाटा किंवा साप वगैरे काही जंतू वगैरे किंवा सरपटणारा प्राणी जर आपल्या शेडमध्ये आला तर आपले पक्षी वरती बसलेले राहतात आणि त्यांना त्याच्यापासून सुरक्षा मिळतो. आणि जो त्यांचा घाण असते मित्रांनो, त्यांच्यापासून सुद्धा ओलावा असते, त्यांच्यापासून सुद्धा त्यांना सुरक्षा मिळते आणि वरती बसल्यामुळे ते सुरक्षित राहतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो खालून वरपर्यंत आपण बासे बांधून घेतलेले आहेत, जेणेकरून की आपले लहान पक्षीसुद्धा वरती जाऊन बसले पाहिजेत. पहा मित्रांनो, आता एक एक पक्षी असं वरती जाऊन बसत आहे आणि वरती आपण असे एकत्र बांबू बांधून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपले बांबूचे शेड तयार केलेले आहेत मित्रांनो. आपण अशा शेडचे खूप सगळे फायदे आहेत मित्रांनो. कमी जागेमध्ये खूप सगळे पक्षी आपले एका जागेवर बसू शकतात. आणि खालचा जो पण इचूकाटा किंवा जो पण व्हायरल वगैरे राहते किंवा ओलावा राहतो मित्रांनो, त्यांनी आपल्या पक्ष्यांना त्रास होऊ शकतो, ते बिमार पडू शकतात. त्याच्यासाठी आपण असं खाली कुटार टाकून घेतलेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर असा शेड बांधून घेतलेला आहे. आपले संपूर्ण पक्षी वरती जाऊन बसतात. तुम्ही बघू शकता मित्रांनो, संपूर्ण पक्षी वरती जाऊन बसलेले आहेत. जशी जशी रात्र होईल मित्रांनो, तसे सर्व पक्षी आपले वरती जाऊन बसतील. एकही पक्षी खाली दिसणार नाही मित्रांनो. याचे खूप उपयोग आहे मित्रांनो आणि प्रत्येकाने हे असं केलंच पाहिजे, जेणेकरून आपले पक्षी सुरक्षित राहतील. पाहू शकता मित्रांनो. आणि आपले गावरानी पक्षी असल्यामुळे यांना सर्वांना सवय असते मित्रांनो वरती जाऊन बसायची. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या शेडमध्ये बांबूचे शेड तयार करू